नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेसाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल। त्या कागदपत्रांशिवाय तुम्हाला अर्ज करता येणार नाही आणि जर तुम्ही अर्ज केला तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही। त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेसाठी कोणती महत्त्वाची कागदपत्रांची गरज आहे त्याची डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत की जेणेकरून तुमच्या मनात या योजनेसंबंधीच्या कागदपत्रांविषयी काही शंका असतील तर त्या दूर होतील। त्याच्यामुळे व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणार आहे, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, पहिलं जे कागदपत्र आहे ते आहे ओळख व पत्ता प्रमाणपत्र। आता ओळख व पत्ता प्रमाणपत्रामध्ये आपल्याला आधार कार्ड लागेल आणि आधार कार्ड कसं तर आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असलेलं पाहिजे, म्हणजे तुमचं बँक खात्यासोबत आधार कार्ड हे अटॅच पाहिजे, तरच ते आधार कार्ड ह्या योजनेसाठी आपण सादर करू शकतो। आणि त्यासोबत तुम्हाला वोटर आयडी, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट लागू शकतात। त्याच्यामुळे या 4 कागदपत्रांपैकी तुम्ही एक कागदपत्र सादर केलं तरी हरकत नाही। आता दुसरं जे कागदपत्र आहे ते आहे जमिनीचे दस्तऐवज। आता यामध्ये आरोपीचा उतारा तुम्हाला देणं गरजेचं आहे, त्यासोबत भूमी मालकी प्रमाणपत्र किंवा पट्टा प्रमाणपत्र याची तुम्हाला पूर्तता करावी लागेल। आता पट्टा प्रमाणपत्र जो भाडेवरील शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे। जर तुम्ही शेती ही दुसऱ्यांची करताय, भाडेतत्वावर करताय, तर तुमच्यासाठी या 2 कागदपत्रांपैकी एका कागदपत्राची गरज पडेल। आता तिसरं जे कागदपत्र आहे ते आहे बँक खाते तपशील। आता बँक खाते तपशील मध्ये तुमचं हे नॅशनलाइज बँक मध्ये अकाउंट पाहिजे, म्हणजे तुम्हाला हा IFSC कोड देता येईल। म्हणजे तुमचं अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेला जर IFSC कोड नसेल तर मात्र तुम्हाला या योजनेसाठी अर्ज भरता येणार नाही। त्याच्यामुळे जर तुमचं कोणत्याच बँकेत खातं नसेल तर तुम्ही अशा बँकेत खातं उघडलं पाहिजे ज्या बँकेला IFSC कोड आहे। आणि हे IFSC कोड हे सहसा फार मोठ्या बँकेला असतात किंवा नॅशनल बँकेला असतात। आणि जर तुम्ही प्रायव्हेट बँकेमध्ये खातं उघडणार असाल किंवा उघडलं असेल तर तुम्ही त्या प्रायव्हेट बँकेमध्ये IFSC कोडची सुविधा आहे का याचा आधी तपास करा। त्याच्यानंतर आहे बँक खाते तपशिलामध्ये कॅन्सल चेक किंवा बँक पासबुकची स्पष्ट प्रत। तुम्ही कॅन्सल चेक सादर करू शकता आणि जर कॅन्सल चेक तुमच्याजवळ नसेल, जर तुम्ही चेकबुकच घेतलं नाहीये तर तुमचं जे पासबुक आहे त्या पासबुकची एक प्रत तुम्हाला सादर करावी लागेल। चौथा पॉइंट आहे तो म्हणजे फोटो। आता आपल्याला एक पासपोर्ट साईज रंगीत फोटोची गरज पडेल। पाचवा जो पॉइंट आहे तो आहे पेरणी प्रमाणपत्र। आता हे फार महत्त्वाचं आहे। तर पेरणी प्रमाणपत्र मध्ये सेंट्रल CSC किंवा बँकेकडून जारी करण्यात आलेले सोईंग सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही पिकांची पेरणी केलेली आहे याचं सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावं लागेल। ते कोणाकडून जारी केलेलं पाहिजे? एक तर सेंट्रल किंवा CSC किंवा बँकेकडून हे जारी केलेलं पाहिजे। आणि ते नुसतंच सोईंग सर्टिफिकेट देऊन उपयोगाचं नाहीये, तर त्याच्यासोबत स्थानिक प्रशासक यांचं सिग्नेचर ते आपल्याला त्या सोईंग सर्टिफिकेटवर गरजेचं आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर सोईंग सर्टिफिकेट काढलेलं नसेल, म्हणजे पेरणी प्रमाणपत्र काढलेलं नसेल, तर तुम्ही ते तात्काळ काढायला हवं। आता आपला जो 6वा पॉइंट आहे तो आहे कर्ज दस्तऐवज, म्हणजे केवळ कर्जदार शेतकऱ्यांसाठी, ज्या शेतकऱ्यांनी शेतीवर कर्ज घेतलेलं आहे त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट फार महत्त्वाचे आहेत। त्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड किंवा कर्ज दस्तऐवज हे तुम्हाला सादर करावं लागेल। जर तुम्ही तुमच्या शेतीवर लोन काढलेलं असेल तर तुम्हाला हे कर्ज दस्तऐवज सादर करावं लागेल। याच्याविषयीचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला सादर करावे लागतील। आता जे 7वं डॉक्युमेंट आहे ते आहे भाडे करार। आता हे भाडे करार कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे तर भाडेवरील शेतकऱ्यांसाठी, ज्या शेतकऱ्यांनी दुसऱ्यांची जमीन भाडेतत्वावर घेतलेली आहे त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट सादर करावं लागेल। आता आपलं जे 8व्या नंबरचं डॉक्युमेंट आहे ते आहे क्लेमसाठी अतिरिक्त कागदपत्रे। आता तुम्ही जर प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी क्लेम करणार असाल तर हे आपले आतापर्यंतचे जे 7 डॉक्युमेंट होते हे महत्त्वाचे डॉक्युमेंट होते। आता हे जे 8वं डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये अतिरिक्त डॉक्युमेंट्स हे जमा करावे लागतील। त्याच्यामध्ये आधार, फोटो, पासपोर्ट साईज, जमिनीचे दस्तऐवज, त्यासोबत आहे क्लेम मध्ये नुकसानीचा तपशील, त्यासोबत आहे सर्वे रिपोर्ट किंवा व्हिडिओ, फोटो किंवा सॅटेलाइट दस्तऐवज हे विशिष्ट यंत्रणांसाठी तुम्हाला सादर करावे लागतील। जर तुम्हाला या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे तर त्याची ऑनलाईन प्रक्रिया आहे आणि त्यासोबत तुम्ही ऑफलाईन सुद्धा अर्ज करू शकता। आता जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर तुम्हाला या वेबसाईटवर जावं लागेल आणि ती वेबसाईट आहे pmfyb.gov.in। आता या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला अर्ज भरावा लागेल। जो अर्ज तुमच्यासमोर ऑनलाईन येईल तो अर्ज भरावा लागेल। त्याच्यासोबत मी आधी सांगितलेले सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील आणि हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल आणि हा OTP तुम्ही एंटर केल्यानंतर तुमचा फॉर्म या क्लेमसाठी सबमिट करण्यात येईल। तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज भरू शकता।
आता ऑफलाईन पद्धतीने जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर तुम्ही जवळच्या CSC सेंटर किंवा बँक शाखेत किंवा कृषी कार्यालयावर भेट देऊन तुमचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने जमा करू शकता। पण ऑफलाईन पद्धतीने अर्ज जमा करताना सुद्धा तुम्हाला महत्त्वाची कागदपत्र जमा करावी लागतील आणि ही सगळी कागदपत्र जमा केल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल आणि ही पावती तुम्हाला क्लेमसाठी जपून ठेवायची आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी आपण कोणती महत्त्वाची कागदपत्र जोडली पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। मला आशा आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंबंधीच्या तुमच्या मनात जर काही शंका असतील तर त्यांचं नक्कीच निरसन झालेलं असेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।